शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावरती ईडीनं कारवाई केली आणि याचे तीव्र पडसाद कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये उमटलेत आणि या कारवाईचा तीव्र निषेध शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आला। या कारवाईच्या निषेधार्थ कर्जत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी। काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तहसील कार्यालयामध्ये आले आहेत। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। त्यांनी त्या ठिकाणी केंद्र सरकारचा निषेध केला आहे। राजकीय सूड भावनेतून ही कारवाई होत असल्याचं या ठिकाणी कार्यकर्ते बोलत आहेत। तर आपण या ठिकाणी या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत। जी कारवाई करण्यात आली आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे एकूण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि मतदारसंघातील जनतेची? खऱ्या अर्थानं आमदार रोहितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या सरकारच्या पायाखालची वाळू या ठिकाणी संघर्ष यात्रा काढल्यामुळे या ठिकाणी घसरलेली आहे आणि यामुळेच खऱ्या अर्थानं बारामती ॲग्रोच्या माध्यमातून कर्जत जामखेड नव्हे तर महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बारामती ॲग्रोचे कारखाने आहेत तिथं 2900 पेक्षा जास्त भाव देऊन आणखी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाव देण्याचा बारामती ॲग्रोचा मानस आहे। या माध्यमातून अनेक प्रस्थापितांच्या कारखाने या ठिकाणी बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहेत। मग या सूड भावनेने या ठिकाणी सरकारने राज्य सरकार असन केंद्र सरकार असन यांनीही आमदार रोहितदादा पवार यांच्यावरती ही ईडीच्या छाप्याचे या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। परंतु खऱ्या अर्थानं आमदार रोहितदादा पवार यांनी कर्जतमध्ये विद्यार्थ्यांसाठी असन शेतकऱ्यांसाठी असन जनसामान्यांसाठी असन इतकं मोठं काम उभा केलंय आणि या कामाच्या माध्यमातून आमदार रोहितदादा पवार हे भविष्यातलं या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व होणार आहे। मग एखादं नेतृत्व सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी त्याला कुठेतरी दाबण्यासाठी हा ईडीच्या माध्यमातून सरकारकडून चुकीचा चाललेला प्रयोग आहे आणि सूर्य किती हाताने झाकण्याचा प्रयत्न केला तरी आमदार रोहितदादा पवार हे महाराष्ट्राचे एक ना एक दिवस मुख्यमंत्री होणारच आहेत आणि ह्या माध्यमातून सगळी जनता आमदार रोहितदादा पवार आदरणीय शरदचंद्रजी पवार सुप्रियाताई सुळे जयंत पाटील आणि पक्षातल्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी ही महाराष्ट्रातली जनता खंबीरपणे आहे। तहसीलदार यांना निवेदन देऊन पुढील काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलताना दिलेला आहे। गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर। रोहित पवार यांच्या विरोधामध्ये कारवाई सुरू झाल्यानंतर आता कर्जत जामखेडमध्ये याच्या प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। बारामती ॲग्रोवरती सुरू झालेली कारवाई आणि त्यानंतरच्या या प्रतिक्रिया रोहित पवार यांच्या मतदारसंघात।